बोल घेवड्या रवी राणा आणि महेश शिंदेंना मात्र नेत्यांनी सुनावलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा निधी कुणीही हिसकावू शकत नाही असं म्हटलं जातंय। शिंदे फडणवीसांनी महायुतीच्या आमदारांचे कान टोचले आहेत। आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहे एकही योजना बंद पडणार नाही, कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा। आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणतं पैसे वापस घेऊ। अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही। एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते। त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो, अरे निवडणुका येतील जातील, कोणी वोट देईल देणार नाही, पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत महामाऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही। कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1,500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ। मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहेत। त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। कोण सांगेल आम्ही नंतर आढावा घेणार आहे, अजिबात नाही। हा सगळा अधिकार मुख्यमंत्र्यांचा नामा लोकांचा आहे। त्याच्यामुळे दुसरे कधीतरी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य करतात आणि त्याच्यातनं पेपरबाजी होते, त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात आणि त्याच्यातून नाहक या महायुतीच्या सरकारची बदनामी होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।